विशेष कथा मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आपल्या कथेचे नाव आहे दोन चोर। एका गावात एक जोडपे राहत होते। त्यांना मूलबाळ नव्हते। त्याच गावाजवळ दोन चोरटे राहत होते। सगळे गाव त्यांच्यापासून त्रासलेले होते। चोरटे इतके हुशार होते की गावकऱ्यांनी सर्व सावधगिरी बाळगूनही ते चोरी करायचे। एकदा मागच्या परसातून ते जोडप्याच्या घरात शिरले। जोडप्याचे दोन्ही नोकर बहादूर आणि शमशेर हेही झोपले होते। चोरटे घरातील वस्तू शोधत असताना अचानक त्यांच्या हातातून काहीतरी निसटून पडले। आवाजाने जवळच असलेल्या दुसऱ्या खोलीत झोपलेल्या पत्नीला जाग आली। तिला चोरांच्या आगमनाची चाहूल लागली। तिने ताबडतोब जवळच झोपलेल्या पतीला उठवले आणि चोराच्या आगमनाची माहिती दिली। मग ती हळूच म्हणाली, "मी विचारेन तसंच उत्तर द्या." बायको आपल्या नवऱ्याला मोठ्या आवाजात विचारू लागली, "अहो, ऐकलं का? तुम्ही लवकरच बाप होणार आहात। तुम्हाला मुलगा झाला तर तुम्ही त्याचे नाव काय ठेवाल?" नवरा म्हणाला, "मी त्याचे नाव बहादूर ठेवेन." बायकोने जोरात नाव पुन्हा उच्चारले, "काय? बहादूर? ठीक आहे. तुम्ही तुमच्या दुसऱ्या मुलाचे नाव काय ठेवाल?" नवराही दबक्या आवाजात म्हणाला, "मी त्याचे नाव शमशेर ठेवीन." बायकोने मग जोरात पुन्हा नाव विचारले, "काय शमशेर? बरं, मला सांगा, तिसऱ्याचे नाव काय ठेवणार?" नवरा पुन्हा जोरात म्हणाला, "त्याचे नाव मी चोर ठेवीन." पती पत्नीचे बोलणे ऐकून चोरट्यांना हसू आले। ते त्यांच्या संवादाचा आनंद घेऊ लागले। मग पत्नीने पतीला असे विचारले, "कृपया मला सांगा, तुम्ही आपल्या 3 मुलांना कसे बोलवाल?" नवरा म्हणाला, "अरे, त्यात काय मोठं आहे? मी एकत्र बोलवेन, बहादूर, शमशेर, चोर." "अहो, आपली सिंहासारखी पिले तुमचा उंदरासारखा आवाज ऐकू शकणार नाहीत. मोठ्याने हाक मारून दाखवा." बायको म्हणाली। नवरा जोरात हाक मारू लागला, "बहादूर, शमशेर, चोर, बहादूर, शमशेर, चोर." नवऱ्याची हाक ऐकून दोन्ही नोकर घाबरून उठले आणि खोलीजवळ आले आणि म्हणाले, "मालक, चोर कुठे आहेत?" बायकोने हाताने खुणेने खोलीकडे इशारा केला। मग काय होते, दोघांनी पटकन चोरट्यांना पकडून बेदम मारले। धडा: कठीण काळात तर्क आणि बुद्धीचा वापर करून समस्यांमधून बाहेर पडता येते।